लेखक म्हणतात बा आपल्या अंतरंगात जे काही असतं त्यामुळे आपण उंचीवर जातो. म्हणजे वरून जर कोणी कसा दिसत असलं बा, तो काळा आहे, गोरा आहे, का कोणी बुटका आहे, उंच आहे, याच्यावरून काही फरक पडत नसतो. आपल्यामध्ये माणसामध्ये गुण काय आहेत बा, त्यामुळे आपण बघतो भरपूर काही काही जे उंचीवर जाणारे लोक आहेत, कोणी काळा असतो, कोणी गोरा असतो, कोणी म्हणजे देखणे नसतात ते, पण ते खूप उंचीवर गाठतात. कारण ते त्यामुळे माणसाच्या चेहऱ्यावर जाऊन माणसाने बा आपल्या अंतरंगात समोरच्या काय गुण आहे, तो कोण कसा वरती जाईल हे काही सांगता येत नाही. त्यामुळे लेखक म्हणतात शिवकळा माणसामध्ये सकारात्मक गुण असणं हे खूप महत्वाचं आहे. सकारात्मक गुण माणसामध्ये असणे खूप महत्वाचं आहे. तर लेखकांच्या मध्ये गुणसंपन्न व्यक्ती कोणाला म्हणायचं? गुणसंपन्न व्यक्ती ज्या व्यक्तीमध्ये चारित्र्य आहे, ज्या व्यक्तीचं चारित्र्य चांगलं असतं, ज्या व्यक्तीमध्ये प्रामाणिकपणा असतो आणि ज्या व्यक्तीचे नैतिक मूल्य चांगले असतात आणि ज्या व्यक्तीचा सकारात्मक दृष्टिकोन चांगला असतो, ती गुणसंपन्न व्यक्ती म्हणायला काही हरकत नाही बॉस. आणि लेखक म्हणतात बा त्याबरोबर आपलं वागणं जे आहे ते प्रामाणिकपणाचं पाहिजे. प्रामाणिक माणसाने राहिलं पाहिजे, प्रामाणिकपणे वागलं पाहिजे. आणि या पुस्तकात एक उदाहरण दिलेलं आहे. एक फ्रेंच तत्वज्ञ ब्लेश पास्कल यांच्याकडे एक माणूस आला. तो माणूस त्यांना म्हणायला लागला की मी पण तुमच्यासारखा हुशार राहिला असतो, मी पण तुमच्यासारखा चांगला बुद्धिवान राहिला असतो, तर मी पण चांगला माणूस राहिलो असतो. मी पण तुमच्यासारखा बुद्धिवान राहिला असतो, मी पण चांगला माणूस राहिलो असतो. तेव्हा ते ब्लेस पास्कल त्यांना म्हणतात तुम्ही फक्त चांगला माणूस बना पहिले, तुम्ही आपोआप माझ्यासारखी तुमच्यामध्ये बुद्धी निर्माण होईल बा, असं त्यांना ते म्हटलंय. पहिले चांगला माणूस बनण्याची माणसाने पहिले आपल्यामध्ये हे करायला पाहिजे. आणि जसं इमारत बांधण्यासाठी पाया हा मजबूत असावा लागतो, तसं लेखकांचं म्हणणं आहे. तसा आपल्या मनाची, आपल्या शरीराची किंवा आपल्या मनाची इमारत उभी राहण्याची आपला दृष्टिकोन महत्वाचा असतो. आपली मनोवृत्ती आणि आपला दृष्टिकोन हे माणसाकडे हा पाया असतो एक प्रकारे. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. आपल्याकडे चांगला दृष्टिकोन असेल तर चांगली संधी आपल्याकडे पावली चालत येते. आपला दृष्टिकोन जर चांगला असेल ना, चांगली संधी आपल्याकडे पाऊल चालत. आणि माणसाने कधी योग्य वेळी योग्य निर्णय घेणं हे शिकलं पाहिजे. त्याच्याने खूप हे असतं. दृष्टिकोन बद्दल लेखकांनी आपल्या पुस्तकात एक डेव्हिड आणि गोलियत, तुम्ही पुस्तक वाचल्यामध्ये तुमचं आलं असेल, त्यांचं एक उदाहरण दिलेलं आहे. एक डेव्हिड नावाचा एक मेंढपाळ पोरगा असतो. तो एका गावात जातो. तिथं त्या गावात गोलियत नावाचा एक मोठा भयंकर राक्षस असतो. ते गावातले लोक सर्व त्याला घाबरत असतात. बाप एवढा राक्षस आहे, कसं होईल, काय होईल. मग हा एक मेंढपाळ पोरगा असतो बघ, तो विचारतो काय आहे बुवा ते लोक म्हणतात हा आमच्या गावात असा हा मोठा धिप्पाड राक्षस आहे, एकदम त्याला कोणी हे करू शकत नाही. मग हा मुलगा विचार करतो एवढा मोठा धिप्पाड आहे. मग तो मुलगा म्हणतो ही तर फार मोठी गोष्ट आहे म्हणे बा, कारण तो एवढा धिप्पाड आहे, त्याला कुठून बी नियम मारला तर त्याला उलट लागू शकतं म्हणे बा, तो मरू शकतो. हा तर साध्या गोफणीने हा मारला जाऊ शकतो असं म्हणजे. आणि त्याने त्याचा शेवटी त्या मेंढपाळने ते एवढा मोठा राक्षसचा गोफण असते त्याच्याने त्याचा वध केला. म्हणजे बघा, म्हणजे हा दृष्टिकोन आहे. जसं ते लोक म्हणतात एवढा मोठा राक्षस आहे, याला आपण कसं मारू, आणि याच्या दृष्टिकोन एवढा मोठा आहे तर याला दृष्टिकोन चांगला, याला कुठे मी मारलं तर कुठे मी लागलं याला. म्हणजे दृष्टिकोन कसा असतो. दृष्टिकोनाबद्दल अजून एक असंच एक उदाहरण आहे. एक मालक असतो, त्यांच्याकडे चपलांचा एक व्यापारी असतो. त्याच्याकडे दोन लोक त्याने कामाला ठेवलेले असतात. त्या दोघांकडे एक चपली जोड्यांचे पोते भरून देतो आणि एका गावाला तुम्ही जाऊन
या गावाला तुम्ही जा विका. त्याच्यातला एक माणूस जातो, तो म्हणतो त्यांना सेटला सांगतो तो त्याच्या, सर म्हणे इथं तर काय आपण मला पाठवून दिलं म्हणे, इथं तर एक पण माणूस चप्पल वापरणार नाही, कोण चप्पल घेईल म्हणे इथं म्हणे. बाबा इथं या गावात कोणी चप्पल घेत नाही म्हणे, सर्वांचे बिगर चपल्याचे पायाचे फिरतात म्हणे. लगेच तो वापस चालला गेला. दुसरा जो होता तो म्हणे तो फोन करतो शेठना, सेठ अरे वा म्हणे काय भारी गाव आहे, इथं एखाद्या पायात चप्पल नाही म्हणे, इथं चप्पल विकायला तर मला फार चान्स आहे म्हणे, इथं मी सर्वांना जर चप्पलीचं महत्व पडून दिलं तर इथं मालच माल खपेल म्हणे, मला अजून माल पाठवून द्या म्हणे, इथं मी करतो म्हणे. म्हणजे हा असतो दृष्टिकोन बस, माणसाचा सकारात्मक दृष्टिकोनचा परिणाम हा असतो. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं हे खूप चांगलं असतं. आणि लेखकांनी नम्रता मॅडमने सांगितलं बा, आपला दृष्टिकोन निश्चित करणारे घटक शिक्षण, वातावरण, अनुभव. वातावरणाचा खूप चांगला फायदा होतो. जसं सरांनी उदाहरण दिलं ते आपल्या कोंबडीचं, पिल्लूंचं, गरुडचं, ते खूप त्याच्यामध्ये ते वातावरणाचा तो भाग असतो असं. आणि शिक्षण आणि अनुभव. सकारात्मक दृष्टिकोनाची माणसाची ओळख कशा प्रकारे करायची? ज्या माणसामध्ये आस्था आहे, जो माणूस चिकाटी, ज्या माणसाकडे चिकाटी असते आणि ज्या माणसाचा आत्मविश्वास समोरच्यांना दिसून जातो, ज्या माणसाकडे नम्रता असते, हा माणूस सकारात्मक दृष्टीचा माणूस आहे असं म्हणता येईल. आणि हे गुण ज्या माणसाकडे असतात तो माणूस जबरदस्त आशावादी असतो. त्याला काही पण आपण करू ही त्याला गॅरंटी असते पासून. आणि आपण यशस्वी होणारच या सकारात्मक भूमिकेतून तो काम करतो असं नेहमी. म्हणजे त्यांना असं म्हटलं ना, जे सकारात्मक लोक असतात त्यांना एक प्रकारे पुस्तकामध्ये दिलेले 12माही फळ म्हणतात त्याला. मग सर्वांना ते हव्यावेळेचं वाटतं. जे तुम्ही निगेटिव्ह असला ना, तुम्ही कुठं येऊन गेला यार काय असं म्हणतात, सकारात्मक असला ना त्यांना भेटायला सर्वांना उत्सुकता वाटते नेहमी आता असे. आणि एक माझ्या वाचण्यामध्ये आले, तुम्ही ऐकलं असेल केव्हा सर, निकोला टेस्ला नाव ऐकलं तुम्ही? हा सरांनी ऐकलं बघ. ते त्यांचं 369 तुम्ही एक त्यांचं कोड आहे बा. एखादं तुम्ही ध्येय ठरवा, हा सकाळी उठलं का फक्त लक्षात काय झालं, 369 सकाळी उठून तुमच्या त्या वहीमध्ये 3दा ते ध्येय लिहायचं. 3दा तुम्हाला काही जे तुम्ही ठरवलंय मला हे करायचंय, मला हे व्हायचं, 3दा सकाळी, 3दा दुपारी, 6दा आणि रात्री 9दा. 369 तुम्ही अचीव केलं म्हणून समजावं असं त्याचं एक म्हणणं आहे बा. सकाळी तुम्हाला मला अमुक व्हायचंय, मला टमुक करायचं, मला अमुक साध्य करायचंय, ते ध्येय तुम्ही सकाळी 3 वेळेस तुमच्या डायरीमध्ये लिहा, दुपारी 6 वेळेस लिहा आणि रात्री 9 वेळेस लिहा. काय फक्त 2 मिनिटं, 3 मिनिटं, 5 मिनिटं हा काळ असतो. पण एक त्याची पद्धत आहे. तुम्ही त्याने युट्यूबवर तुम्ही सर्च केलं निकोला टेस्ला, लगेच त्याचे तुम्हाला दिसून देईल काय रेसिपी. ठीक आहे, एवढा करून मी माझा आज